श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज गुरुवार स्वामींचा वार. हे बघा, आज असा मी गंध अलंकार केलेला आहे. स्वामींना फेटा वगैरे घातला आहे, माळ केली आहे, बाजूबंद काढलेले आहेत. असा हा मी स्वामींना गंध अलंकार केलेला आहे. हे साईबाबा आहेत. ही महालक्ष्मीची मूर्ती आहे, जी आपण दिवाळीला पूजा करतो. हिची आज अशी देवपूजा केलेली आहे मैत्रिणींनो. आज गुरुवार. छान सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं, देवाची पूजा केली, स्वामींना गंध अलंकार केला. आणि आज गुरुवार असल्यामुळं स्वामींचं सारामृत वाचन झालेलं आहे माझं. छान असे देवापुढे रांगोळी काढलेली आहे. हां, आणि विशेष सांगायचं म्हणजे मैत्रिणींनो, मी त्या दिवशी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, मी धूपकांड्या बनवते. आपले सुकलेली फुलं असतात ना, त्याच्यापासून हे बघा, ह्या धूपकांड्या सुकून मी अशा स्टोअर करून ठेवते आहे. फुलांपासून बनवलेल्या. ह्याच्यामध्ये झेंडूची फुलं आहेत, सोनचाफ्याची फुलं आहेत, आणि ह्याच्यामध्ये मी कापूर, 2-4 लवंगा, चंदन पावडर असं मी टाकलेलं आहे. आणि ते वाटून मिक्सरला वाटून त्याच्या ह्या अशा धूपकांड्या बनवलेल्या आहेत मैत्रिणींनो. आणि ही धूपकांडी मी हे बघा इथे पेटवलेली आहे. आणि तूप पण टाकलेलं आहे ह्याच्यात, थोडंसं गावरान आपलं ते बनवताना टाकायचं. एवढा छान स्मेल येतो. आणि ही धूपकांडी आहे ना, सर्व घरामध्ये त्याचा धूर पसरून सुगंध पण सुंदर येतो ह्या धूपकांडीचा. आणि खूप छान अशी ही धूपकांडी मी रोज लावते, अशा स्टोअर करून ठेवते आणि रोज लावते मी ह्या धूपकांड्या घरामध्ये. आणि खूप छान वाटतं, खूप सुंदर त्याचा धूर होतो सगळ्या घरामध्ये. बघा हा धूर त्या धूपकांडीचा. हे बघा, ही धूपकांडी लावलेली आहे मी. आणि रोज मी संध्याकाळी वगैरे लावते ही धूपकांडी. हे बघा, इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. आणि ह्या देवाच्या आशीर्वादाने आज मला काहीच कमी नाही, सगळं व्यवस्थित आहे माझं, सगळं छान आहे. देवाला एकच प्रार्थना करते की सगळ्याला सुखी ठेव देवा. माझं सासरचं कुटुंब, माहेरचं कुटुंब, ह्यांना सर्वांना सुखी ठेव. माझ्या लेकरांना सुखी ठेव. माझ्या मैत्रीचं कुटुंब आहे, त्यांना सुखी ठेव. सगळ्याला दीर्घ आयुष्य छान लाभू दे. कोणाला कधी दुखापत वगैरे होऊ देऊ नका देवा. स्वामींना एवढंच सांगणं आहे माझं. हे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी तेवढीच प्रार्थना आहे. मी एक छोटंसं 2च कडव्याचं गाणं म्हणते मैत्रिणींनो, स्वामीने आपलं विठ्ठल रुक्मिणीचं. मोजता येत नाही मापान, मापान एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. मोजता येत नाही मापान, एवढं वैभव दिलंय पांडुरंगान. खरंच एवढं वैभव सगळं न सांगतं मला एवढं वैभव दिलेलं आहे. खरंच मी खूप छान असं वाटतंय पूजा वगैरे करून. आणि स्वामींना तर माझे रोजचंच, आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, स्वामींना छान असे शाल पांघरून घातलेले आहे. आणि वरती तर मी गंध अलंकार दाखवले, ते सुरुवातीलाच दाखवलेला आहे तुम्हाला मैत्रिणींनो. हे बघा, धुराचा कसा स्मेल सुटलाय, खूप सुंदर. इथं घट ठेवत आहे असं मी. स्वामींचं एक छोटंसं गाणं म्हणते मी, 1-2च कडव्याचं. कसं वाटतंय ते सांगा मैत्रिणी तुम्ही. हरि ओम स्वामी समर्थ मना, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम स्वामी समर्थ मना, हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे दत्त गुरूंचा, हा जन्म आहे दत्त गुरूंचा, हा जन्म आहे दत्त गुरूंचा. हरि ओम स्वामी समर्थ मना, हा जन्म नाही पुन्हा. हा जन्म आहे स्वामी सेवेचा, हा जन्म आहे स्वामी सेवेचा, हा जन्म आहे स्वामी सेवेचा. हरि ओम स्वामी समर्थ मना, हा जन्म नाही पुन्हा. हरि ओम
स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. खरंच मैत्रिणी, हा जन्म कधीच पुन्हा येणार नाही आहे. छान आयुष्य जगा, छान स्वामींची सेवा करा, सेवेकरी व्हा. एवढंच मी व्हिडिओमधून संदेश देते. आणि आपल्याबरोबर काही येत नाही, जेवढं तुम्ही देवाची सेवा कराल तेच बरोबर येतं, आपल्या बरोबर येतं मैत्रिणींनो. हे बघा ह्या धूपकांड्या. आणि व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंटमध्ये सांगा. फॉलो करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे आशाचे जग हे चॅनल आहे. आशाचे जग ह्या चॅनलला कमेंट करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.